नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्यवाचक स्पर्धेत मी सुचिता सुधाकर टेमधरे राहणार अकोला आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री गर्भ एक आर्तसाद. गर्भातील मुलीची तिच्या आईवडिलांना तिला हे जग पाहू देण्यासाठी केलेली एक भावनिक आणि हृदयस्पर्शी विनवणी या कवितेतून केलेली आहे. ती गर्भातूनच तिचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष करीत आहे असा या कवितेचा आशय आहे. आई तुझ्या काळजाचा तुकडा होती ना ग मी, गर्भातच मारलंस मला, सांग ना काय चूक केली मी. सर्वांना जगण्याचा आहे अधिकार, मग मीच काय केलं पाप. माझ्यासारखीच तूही स्त्री आहे आणि तूच मला देतेस शाप. तुमच्या घराला दिवा हवा का, तर वंश चालावा म्हणून, पण तो वंश पुढे वाढवण्यासाठी पंथी तुम्ही आणाल तरी कुठून. तुझ्याशिवाय कुणी नाही ग मला, तूच 9 महिने जास्तीचं प्रेम करतेस, आणि असं असताना एकीकडे तूच मला का जीवे मारतेस. नको करू ग आई असं, मला हे जग डोळ्यांनी बघू दे. दिवा जसा प्रिय तुम्हा सर्वांना, तशीच या पंथीलाही माया दे. मी आहे तुमच्याच हाडामासाचा गोळा, मला केवळ तुमचीच आस. गर्भाबाहेर येऊन मलाही आता घ्यायचा आहे सुखद मोकळा श्वास. मीही जगी तुमचं नाव करेल, मला ओझं नाही तर आधार समजा. जेव्हा तुमच्या कष्टाचं सार्थक करेल, वाटल्यास तेव्हाच माझ्यावर अभिमान बाळगा. आई बाबा तुम्हाला विनंती करते, मी तुमच्या अंगणी खेळेल बागडेल, फक्त एकदाच बघू द्या हो मला हे जग. मीच तुमच्या म्हातारपणाची काठी बनेल, मीच तुमच्या म्हातारपणाची काठी बनेल. धन्यवाद.